धोत्रा मोजरी, शिरसगाव मोजरी, धोत्रा सालोरा, शेंदुळा ते जळका या मार्गावरील नागरिक गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक काळ खराब रस्त्यामुळे त्रस्त आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि शिरसगाव मोजरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यांनी धोत्रा बाजार चौकात बेमुदत ठिय्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून दुपारी 12 वाजता या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. उपोषणकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून रस्त्याचे नूतनीकरण, रुंदीकरण आणि दुपदरी बांधकामाची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की मोजरी ते जळका रस्त्यावर आतापर्यंत खड्डे दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले, मात्र प्रत्यक्षात रस्त्याची स्थिती सुधारली नाही. प्रशासनाने फक्त कंत्राटदारांचे हित साधल्यामुळे रस्ता अधिकच खराब झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभाग तिवसा येथील अभियंता विनोद बोरसे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. या चर्चेत 8 प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली, मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने चर्चा निष्फळ ठरली. या आंदोलनाला स्थानिक ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.